तर मी आहे समीक्षा आणि आज होतं माझ्या मैत्रिणीच्या बहिणीचं लग्न. तर मग आम्हाला पण तिथे इन्व्हिटेशन होतं. मग सगळ्या मुलींनी मला पण हाच प्रश्न पडलेला होता की घालावं तर घालावं काय. तेवढ्यात ऋतुजा पण आली आणि आल्या आल्या पहिले खायला बसली. लग्न 5:15चं होतं, तर आम्ही 4 वाजता आवरायला स्टार्ट केलं. घाई करावी लागत होती पण काय टंगळ सुटत नव्हती. मग म्हटलं घालावं तर घालावं काय केसांचं. तेवढ्याच मम्मी मला बोलती की बाई केस बांधून ठेव, नाही तर टकली होऊन जाशील ना, तेवढे केस गळून जातील. हा तोच टाईम जेव्हा मला माझ्या हॉस्टेलवरच्या बहिणीची आठवण येते, कारण माझ्या केसांमध्ये हेअरस्टाईल घालून द्यायची म्हटली की तीच घालून द्यायची दर टाईम. मला माझ्या हाताने स्वतःच्या केसामध्ये काहीच जमत नाही. तेवढ्यात ऋतुजा पण आली आणि तिला पण नाही ना केसांमध्ये काय घालावं समजत नव्हतं. तर ती माझ्या मम्मीला बोलली की मला तुम्ही घालून द्या. मग ती गेली तिकडं, मम्मी तिच्या केसामध्ये घालून देत होती. तिचं होत होतं तेव्हा मग मी म्हटलं की माझं आवरून घ्यावं स्पीडमध्ये. तर इथं मग मी इंस्टाग्रामला एक व्हिडिओ बघितला होता. मग म्हटलं तेच फॉलो करावं, जमतं की नाही बघावं. आणि इथं माझे केस गळत होते. तर मग मी ते मम्मीला दाखवत होते आणि दिसायला तर खूप अवघड वाटतं, पण काही अवघड नव्हतं, सोपी आहे आणि 10 मिनटात झाली होती बनून. तर दिसायला पण सुंदर दिसते आणि मला स्वतःच्या हाताने काही येत नाही, तर ही जमली बरोबर परफेक्ट. तेवढं तिकडं मम्मी पण तुझ्या केसांमध्ये सागरवेणी घालून देत होती. ती पण आवरून आली आणि तिचे छोटे केस होते, तर मग त्याच्यामध्ये सुंदर दिसत होतं. इथं माझी बहीण माझ्यावर रुसलेली होती, कारण मी तिला बोलले तिला पण सोबत न्यायचं होतं. हेअरस्टाईल नंतर बारी होती लाली पावडरची. तर इथं तिला हा प्रश्न पडलेला होता, नेमकं लिपस्टिक लावावं तर लावावं कोणता शेड. मला इथं आवरायचं पडलेलं होतं, तर मी तिला म्हणत होते की कोणता पण लाव, छान वाटेल तुला. मग पण इथं पण लागल तेवढा टाईमपास केला. मग निघालो आम्ही बाहेर. तर पेट्रोल टाकायचं होतं. पेट्रोल पंपवर इथं ऋतुजा मला बोलते की उतरून नाही, मला लाज वाटते. आम्ही आलो मंगल कार्यालयाच्या बाहेर. तर तिथं आमच्या खूप सगळ्या स्कूल फ्रेंड्स थांबलेल्या होत्या. 9वी नंतर त्या डिरेक्ट आज भेटत होत्या. तर आनंद पण खूप झालेला होता. लग्नाला अजून टाईम होता, तर सगळ्यांचं ठरलं की आधी जेवण करून घ्यावा म्हणून. मग आम्ही जेवण करायला गेलेलो आणि इथं मी नाव नाही घेणार, पण कोणीतरी जेवायला बसलेलं होतं घरून जेवून येऊन पण. इथं बाकीच्यांचं ज्यांचं झालं होतं त्या आमची वाट बघत उभ्या होत्या. 5:15चे जवळजवळ 6:45 वाजलेले होते, तरी पण अजून लग्न नव्हतं लागलेलं. 7:30च्या आसपास लग्न लागलं. तर बाय.